विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स अकाउंटिंग TY BComच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हा चौथा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. आजचा टॉपिक आहे आपला ब्रँच अकाउंट्स. मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणासहित त्याचं उत्तर आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे नंबर 1. डॅश डॅश इज अ सेक्शन ऑफ बिझनेस सेग्रेगेटेड फिजिकली फ्रॉम द मेन सेक्शन. आता सेग्रेगेटेड म्हणजे काय? सेग्रेगेटेड म्हणजे वेगळे करणे, सेपरेट करणे. डॅश डॅश इज अ सेक्शन ऑफ अ बिझनेस फिजिकली सेग्रिगेटेड फ्रॉम द मेन सेक्शन म्हणजे मुख्य कार्यालयापासून हेड ऑफिसपासून वेगळं केलेलं जो सेक्शन आहे, विभाग आहे, त्याला आपण काय म्हणायचं? तर याचं उत्तर आहे ब्रँच. ब्रँच इज अ सेक्शन ऑफ अ बिझनेस सेग्रिगेटेड फिजिकली फ्रॉम द मेन सेक्शन. कारण हेड ऑफिस आणि ब्रँच याच्यामध्ये फिजिकली डिस्टन्स असतो, म्हणजे अंतर असतं, म्हणून ब्रँच हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. अंडर स्टॉक अँड डेटर्स मेथड डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड टू ट्रान्सफर लोडिंग ऑन गुड्स. विद्यार्थी मित्रांनो, लोडिंग म्हणजे काय? अनेक वेळा हेड ऑफिस ब्रँचला माल पाठवत असताना इनव्हॉइस प्राईसने पाठवतात, कारण आपल्याला ती वस्तू किती रुपयाला खरेदी केलेली आहे हे ब्रँचला आपल्याला समजून द्यायचं नसतं. मग 100 रुपयाला घेतलेली वस्तू आपण 100 रुपयालाच पाठवतो. म्हणजे जर त्याची इनव्हॉइस प्राईस म्हणजे छापील किंमत जर 100 रुपये असेल, जर ती वस्तू हेड ऑफिसला 80 रुपयाला मिळाली तर हेड ऑफिस ब्रांचला सांगताना हे 100 रुपयाची वस्तू घेतलेली आहे, 100 रुपयालाच पाठवतात. कॉस्ट प्राईस मेन्शन करत नाही. अशा वेळेस आपल्याला शेवटी प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करताना त्याच्यावरचं लोडिंग, मालावरचं लोडिंग म्हणजे नफा बाजूला काढायचा असतो. मग या ठिकाणी प्रश्न आहे अंडर स्टॉक अँड डेटर्स मेथड डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर टू ट्रान्सफर लोडिंग ऑन गुड्स. तर लोडिंग काढण्यासाठी आपण ब्रांच ॲडजस्टमेंट नावाचं एक अकाउंट आपण तयार करत असतो. ॲडजस्टमेंट म्हणजे काय? आपण ज्यावेळेस वस्तू पाठवतो ते इनव्हॉइस प्राईसने पाठवतो. मग 100 रुपयाला एखादी वस्तू आपण त्या ठिकाणी पाठवली, 100 रुपये ही त्याची इनव्हॉइस प्राईस आहे, आणि 100 रुपयाला विकलं तर डेबिट आणि क्रेडिटला 100 म्हणजे तिथे प्रॉफिट दिसत नाही. मग तो प्रॉफिट दिसण्यासाठी आपल्याला त्याच्यावरचा नफा कॅल्क्युलेट करून ते ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करावं लागतं. म्हणून याचं उत्तर आहे ए ऑप्शन, ब्रांच ॲडजस्टमेंट. अंडर स्टॉक अँड डेटर्स मेथड ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड टू ट्रान्सफर लोडिंग ऑन गुड्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. इन ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड ही तिसरी पद्धत आहे. ब्रँच अकाउंटमधली 3 पद्धती आहेत. In branch trading profit and loss account method dash dash is used to transfer loading of opening and closing stock. आपण दुसऱ्या मेथडमध्ये सुद्धा हे वापरत असतो. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकमधलं लोडिंग म्हणजे नफा काढायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळं अकाउंट आपण तयार करत असतो. त्याला आपण म्हणतो स्टॉक रिझर्व्ह. काय म्हणतो आपण त्याला? स्टॉक रिझर्व्ह. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण ब्रँच अकाउंट तयार करत असतो, जर डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक लिहिलं तर त्याच्यावरचं लोडिंग, त्याच्यावरचा नफा काढण्यासाठी विरुद्ध दिशेला म्हणजे क्रेडिट साईडला आपण बाय स्टॉक रिझर्व्ह असं लिहित असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. क्रेडिट सेल्स इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस डॅश डॅश. अगदी सोपं आहे. तर क्रेडिट सेल्स काढायचं असेल तर टोटल सेल्स म्हणजे एकूण विक्रीमधून काय वजा करायचं? पहिलं तर फॉर्म्युला आहे टोटल सेल्समधून जर कॅश सेल्स वजा केले म्हणजे रोखीची विक्री वजा केली तर जे राहतं त्याला आपण क्रेडिट सेल्स म्हणतो. किंवा अल्टरनेटिव्हली अजून एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे कॅश सेल्स प्लस क्रेडिट सेल्स म्हणजे टोटल सेल्स. याचाच अर्थ क्रेडिट सेल्स काढायचा असेल तर क्रेडिट सेल्स इज इक्वल टू टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स. म्हणून याचं उत्तर आहे ए ऑप्शन, कॅश सेल्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. कॅल्क्युलेट ओरिजिनल कॉस्ट व्हेन गुड्स आर इनव्हॉइस्ड ॲट कॉस्ट प्लस 33
0.13%, 33.33%. ज्या वेळेस आपण माल पाठवतो त्यावेळेस मालाची किंमत ही कॉस्ट प्लस, म्हणजे जर खरेदीची किंमत 100 रुपये असेल तर आपण इनव्हॉइस प्राइस पाठवत असताना त्याच्यावर 33.33 नफा घेत असतो. मग या ठिकाणी यांनी इनव्हॉइस प्राइस दिलेली आहे. इनव्हॉइस प्राइस विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 2,40,000. मग 2,40,000च्या आपल्याला 33.33% काढायचं का? त्यांनी सांगताना सांगितलं ओरिजिनल कॉस्ट कॅल्क्युलेट करा जेव्हा वेन गुड्स आर इनव्हॉइस्ड, म्हणजे मालाची किंमत ही कशी आपण ठरवलेली आहे? विक्रीच्या किमतीने, इनव्हॉइस प्राइसने, म्हणजे कॉस्ट प्लस 33.13 म्हणजे 33.33. याचा अर्थ इथे कॉस्टची किंमत दिलेली नाही, फक्त इनव्हॉइस प्राइस दिलेली आहे. मग याचं उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर पर्सेंटेज दिलं तर आपण नेहमी काय करायचं? 100 ॲज्युम करायचं. मग कॉस्टची किंमत 100 असेल तर प्रॉफिट किती राहील? 33.33. 1/3 म्हणजे 33. म्हणून इनव्हॉइस प्राइस काढायचं असेल तर 100 अधिक 33.33 म्हणजे 133.33. या ठिकाणी इनव्हॉइस प्राइस आपल्याला माहिती आहे म्हणून आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करू, त्रिकूट मांडू, ट्रायंगल मांडू. व्हेन इनव्हॉइस प्राइस इज 133.33, जर इनव्हॉइस प्राइस 133 रुपये 33 पैसे असेल तर कॉस्ट प्राइस किती असेल? 100 रुपये, ते आपण गृहीत धरलेलं आहे. मग इथे इनव्हॉइस प्राइस दिलेली आहे 2,40,000, तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करायची. मग आपण याचा तिरकस गुणाकार करू, म्हणजे 2,40,000 गुणिले 100 आणि भागिले 133.33. याचं उत्तर येतं 1,80,000. थोडक्यात आपण वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. 33.33 म्हणजे 100चा 3वा हिस्सा, म्हणून 33,99 आणि 1 रुपयाचे पुन्हा 33 पैसे म्हणजे 33.33 म्हणजेच 33.13%. तर 1/3 जर असेल तर नफा काढायचा असेल, जर नफा कॉस्ट प्लस असं लिहिलं असेल पण आपल्याला कॉस्ट प्राइस माहिती नसेल, नफा काढायचा असेल तर छेदामध्ये काय करायचं? 1 मिळवायचं. 33.13 म्हणजे 1/3%, छेदामध्ये 1 मिळवलं तर झालं 1/4. मग 2,40,000च्या 1/4 म्हणजे 4/24 म्हणजे 60,000. 2,40,000तून 60,000 वजा करा म्हणजे उत्तर आलंय 1,80,000. 2 पद्धती विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवलंय. जर कॉस्ट प्लस 1/3 असेल किंवा कॉस्ट प्लस 1/4 असेल, जर नफा काढायचा असेल तर छेदामध्ये 1 मिळवा आणि नफा काढा. अगदी सोपं आहे. या ठिकाणी 1/3 होतं, छेदात 1 मिळवला म्हणजे 1/4 झालं. 2,40,000च्या 1/4 4/24 म्हणजे 60,000. 60,000 वजा करा म्हणजे उत्तर आलं 1,80,000. पुढचा प्रश्न क्रमांक 6. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, म्हणजे इथे दिलेली जी माहिती आहे, कॅल्क्युलेट क्लोजिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी 3 गोष्टी दिलेल्या आहेत. ओपनिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश, त्यानंतर कॅश सेंट फॉर पेटी एक्सपेन्सेस आणि पेटी एक्सपेन्सेस. मग उत्तर डायरेक्टली कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण 2 पद्धतीने उत्तर कॅल्क्युलेट करू शकतो. एक म्हणजे पेटी कॅश अकाउंट बनवायचं, पण आत्ताच्या परीक्षेला एवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला लिहितो पेटी कॅशचा. कॅश सेंट फॉर पेटी एक्सपेन्सेस, खर्च करण्यासाठी 1,500 रुपये पाठवले म्हणजे 500 आणि 1,500 झाले 2,000. कॅल्क्युलेटर सोबत ठेवा. कॅल्क्युलेटर असल्याशिवाय परीक्षेला सामोरे जाऊ नका. 2,000 रुपये आहेत, त्यापैकी खर्च झालेत 1,000 रुपये म्हणजे क्रेडिटला बाय पेटी. एक्सपेन्सेस 1,000, 2,000मधून 1,000 गेले म्हणजे शिल्लक राहिले 1,000. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. फाइंड आउट कलेक्शन फ्रॉम डेटर्स फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. माहिती दिलेली आहे ओपनिंग डेटर्स, क्रेडिट सेल्स, रिटर्न्स फ्रॉम कस्टमर्स.
त्यानंतर बॅड डेट्स, अलाउन्सेस गिवन आणि क्लोजिंग डेटर्स. आता याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अकाउंट बनवावं लागेल. मी अकाउंट या ठिकाणी बनवलेलं आहे. ब्रँच डेटर्स अकाउंट. डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स आपण लिहित असतो. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 1,10,000 रुपये. क्रेडिट सेल्स 3,30,000 रुपये आहेत. दोघांची बेरीज 3 आणि 1 4,40,000 रुपये. डेबिटला डेटर्स वाढले तर आपल्याला लिहायचे, उधारीने माल विकलं तर डेटर्स वाढणार आहे. क्रेडिटला कमी झाले तर आपल्याला लिहायचे आहेत. मग डेटर्स कसे कसे कमी होतात? एक, रिटर्न्स फ्रॉम कस्टमर, कस्टमरनी 4,000 रुपयाचा माल परत केलेला आहे. त्यानंतर बॅड डेट्स, काही कस्टमरने आपले पैसे बुडवलेले आहेत 1,000 रुपये, त्याच्याने सुद्धा डेटर्स कमी होतात. त्यानंतर अलाउन्सेस गिवन, आपण डिस्काउंट अलाउ केले आपल्या कस्टमरला, काही कस्टमरनी लवकर पैसे दिले असतील, 5,000 रुपये डिस्काउंट दिला आहे, त्याच्यानेही डेटर्स कमी होतात. आणि क्लोजिंग डेटर्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 1,90,000 रुपये. मग जो काही फरक येईल त्या फरकाला आपण काय म्हणायचं? कॅश, म्हणजेच कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आपले डेटर्स होते 1,10,000, उधारीने माल विकला 3,30,000 रुपये, त्यापैकी 4,000 रुपयाचा माल परत आला, 1,000 रुपयाचे बॅड डेट झाले, 5,000 रुपये आपण डिस्काउंट दिलं, म्हणजे हे 5,000 आणि हे एक 6,000 आणि हे एक 4,000, 10,000, म्हणजे एवढे डेटर्स काय झाले? कमी झाले. आपल्याकडे 1,90,000 रुपयाचे डेटर्स आज भीतीला शिल्लक आहे. मग हे 1,90,000 आणि ते 10,000 म्हणजे झाले 2,00,000. 4,40,000तून 2,00,000 रुपये गेले, म्हणजे बॅलन्स राहिला 2,40,000. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2,40,000. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला काय करायचं? डेबिटची टोटल रफ लिहायची आहे, म्हणजे 1,10,000 अधिक 3,30,000 म्हणजे 4,40,000. त्याच्यातून काय काय मायनस करायचं? सेल्स रिटर्न, त्यानंतर बॅड डेट्स, डिस्काउंट अलाउड आणि क्लोजिंग बॅलन्स, म्हणजे 4,000, 1,000, 5,000 आणि 1,90,000 यांची बेरीज होती 2,00,000. 4,40 मधून 2,00,000 गेले, म्हणजे राहिले 2,40,000 रुपये. इतकं सोपं आहे. अकाउंट बनवत बसायचं नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. टू असर्टेन ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस डॅश डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. प्रत्येक ब्रँच पेटी एक्सपेन्सेस अकाउंट बनवतात किंवा हेड ऑफिस बनवतात, त्यावेळेस पेटी एक्सपेन्सेस शोधायसाठी कोणतं अकाउंट बनवावं लागेल? कॅश अकाउंट, पेटी कॅश अकाउंट, ब्रँच P&L अकाउंट का पेटी एक्सपेन्सेस अकाउंट? तर 2 अकाउंट आपल्याकडे असतात, एक कॅश अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट. कॅश अकाउंट हे हेड ऑफिसचं असतं आणि पेटी कॅश हे त्या ब्रँचचं पेटी कॅश असतं. त्यामुळे टू असर्टेन द ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस पेटी कॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. त्याचं उत्तर आहे पेटी कॅश अकाउंट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. द डॅश डॅश ब्रँचेस आर नॉट अलाउड टू मेक देअर ओन परचेसेस फ्रॉम ओपन मार्केट. कोणत्या ब्रँचेसला आर नॉट अलाउड टू मेक देअर ओन परचेसेस? त्यांना स्वतःची खरेदी करण्याची परवानगी नसते. मग या ठिकाणी उत्तर आहेत इंडिपेंडंट, डिपेंडंट, होम आणि फॉरेन. हे शाखांचे ब्रँचेसचे प्रकार आहेत. 2 प्रकारचे ब्रँचेस असतात, इंडिपेंडंट ब्रँचेस, डिपेंडंट ब्रँचेस. इंडिपेंडंट म्हणजे ते स्वतः मालाची खरेदी करतात आणि विक्री करतात, हेड ऑफिसची परवानगी घेत नाही. डिपेंडंट म्हणजे काय? ते हेड ऑफिसवरती आधारित असतात, अवलंबून असतात. या दोन्हींचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पुणे, मुंबई अशा मेट्रो सिटीमध्ये रिलायन्स मार्ट आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या रिलायन्स मार्टमध्ये दोन्ही प्रकारचे ब्रँचचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला किराणा आणि इतर वस्तू विकत मिळतात रिलायन्स मार्टमध्ये. ते हेड ऑफिस त्यांना पाठवत असतात, त्याला आपण डिपेंडंट ब्रांच असं म्हणायचं. पण प्रत्येक रिलायन्स मार्टमध्ये आता भाजीपालाही मिळतो. मग भाजीपाला हा त्या ठिकाणी लोकली खरेदी केला जातो, म्हणजे मुंबईवरून काय पुण्यामध्ये भाजीपाला पाठवला जात नाही. मग त्या ठिकाणी प्रत्येक रिलायन्स मार्टला लोकली माल खरेदी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्याला आपण इंडिपेंडंट ब्रांच असं म्हणतो. मग
कोणत्या प्रकारच्या ब्रँचेसला आर नॉट अलाउड टू मेक देअर ओन परचेसेस? कोणत्या प्रकारच्या ब्रांचला? डिपेंडंट ब्रांचेसला, म्हणजे जे डिपेंडंट असतात त्यांना लोकली माल खरेदी करता येत नाही. म्हणून उत्तर आहे द डिपेंडंट ब्रांचेस आर नॉट अलाउड. म्हणजे उत्तर आहे बी, डिपेंडंट. म्हणजे ते हेड ऑफिसवर डिपेंड आहेत, आधारित आहेत, अवलंबून आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. द फॉरेन ब्रांचेस एन्जॉय हायेस्ट डिग्री ऑफ पॉवर अँड टोटल डॅश डॅश इन देअर डे टू डे वर्किंग. म्हणजे फॉरेनमध्ये जे असलेल्या शाखा आहेत त्यांना हायेस्ट डिग्री ऑफ पॉवर म्हणजे त्यांना अधिकार दिलेले असतात. आणखी टोटल डॅश डॅश इन देअर डे टू डे वर्किंग म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांना काय दिलेलं आहे. 4 ऑप्शन आहेत: पॉवर, ॲटॉनॉमी, नॉलेज आणि मॅनेजमेंट. थोडंसं विचार करा. फॉरेन ब्रँचेस म्हणजे हेड ऑफिस भारतामध्ये आहे आणि आपली शाखा सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी असेल तर त्यांना पॉवर तर आहेत, डिग्री ऑफ पॉवर अधिकार आहेत, आणखी काय आहे? म्हणजे पहिला ऑप्शन तर इथे नसणार आहे पॉवर, दुसरं ॲटॉनॉमी, तिसरं नॉलेज आणि चौथं मॅनेजमेंट. आता ॲटॉनॉमी म्हणजे काय? ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता. आपल्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा काही प्रकार असतात. एक ॲटॉनॉमस कॉलेज आणि दुसरं ॲफिलिएटेड कॉलेज. ॲटॉनॉमस कॉलेज म्हणजे तेच प्रश्नपत्रिका काढतात आणि तेच परीक्षा घेतात, तेच तपासतात आणि तेच निकाल लावतात, त्याला आपण ॲटॉनॉमस म्हणतो. पुण्यामध्ये काही महाविद्यालय आता ॲटॉनॉमस झालेले आहेत. उदाहरणार्थ ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, SP कॉलेज हे मागील वर्षापासून 1-2 वर्षापासून ॲटॉनॉमस झालेले आहेत. स्वायत्तता म्हणजे विद्यापीठाची त्यांना परीक्षा पद्धती त्यांना लागू नाही. या ठिकाणी शाखांना सुद्धा, फॉरेन ब्रँचेसला सुद्धा ॲटॉनॉमी दिलेली असते. म्हणून द फॉरेन ब्रँचेस एन्जॉय हायेस्ट डिग्री ऑफ पॉवर अँड टोटल ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता. त्याला आपण एक प्रकारचं फ्रीडम म्हणू शकतो इन देअर डे टू डे वर्किंग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अ ब्रांच इज क्लिअरली आयडेंटिफायबल डॅश डॅश सेंटर ऑफ अ बिझनेस हाऊस. अ ब्रांच इज क्लिअरली आयडेंटिफायबल. 4 ऑप्शन आहेत: एक्सपेन्स, कॉस्ट, प्रॉफिट आणि इन्कम. तर ब्रांच अकाउंट आपण का तयार करतो? कारण जर एखाद्या कंपनीच्या 2 शाखा असतील, एक शाखा अहमदनगरला आहे, दुसरी शाखा जळगावला आहे. आता अहमदनगर शाखेपासून 1 लाख रुपये नफा झाला, जळगाव शाखेपासून 50,000 रुपये तोटा झाला, तर त्या कंपनीला एकूण 50,000 रुपये प्रॉफिट दिसतो. कारण एक ब्रँच प्रॉफिटमध्ये आहे, दुसरी ब्रँच लॉसमध्ये आहे. पण ज्यावेळेस एकंदरीत आपण पाहतो तर कंपनीला 50,000 नफा झाला, पण एका ब्रँचचं ज्यावेळेस विचार करतो त्याला आपण प्रॉफिट सेंटर म्हणायचं. म्हणजे ब्रँच अकाउंट आपण का बनवतो? कारण ते प्रॉफिट सेंटर आहे. त्या पर्टिक्युलर ब्रँचचा प्रॉफिट किती झाला हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे ब्रँच इज क्लिअरली आयडेंटिफायबल प्रॉफिट सेंटर. म्हणजे नफा झाला तर आपल्याला समजतं अहमदनगर शाखेपासून किती झालेला आहे आणि जळगाव शाखेपासून किती नफा झालेला आहे. सो द आन्सर इज ब्रँच इज क्लिअरली आयडेंटिफायबल प्रॉफिट सेंटर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. द एक्सपान्शन ऑफ ए बिझनेस एंटरप्राइजेस बाय ओपनिंग different shops in different parts of the city and in different cities of the country is known as dash dash branches. आता काय केलं? द एक्सपान्शन ऑफ द बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजे व्यवसायाचा उद्योग वाढवला आहे. कसं वाढवला आहे? बाय ओपनिंग डिफरंट शॉप्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द सिटी. वेगवेगळ्या एकाच शहरामध्ये विविध भागांमध्ये आपण शाखा उघडल्या. अँड इन डिफरंट सिटीज इन ऑफ द कंट्री इज नोन ॲज. आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये काही शाखा आपण उघडलेल्या आहेत. म्हणजे
पुणे शहरामध्ये जर हेड ऑफिस असेल तर पुणे शहरात सुद्धा आपले ब्रँचेस आहेत आणि पुणे शहराच्या बाहेर सुद्धा अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव अशा ठिकाणी सुद्धा काय आहेत, शाखा आहेत. याला आपण काय म्हणायचं? मग पुन्हा याचे दोन प्रकार तुम्हाला मागे सांगितले, डिपेंडंट, इंडिपेंडंट. इथे दोन प्रकार आहेत, होम ब्रँच आणि फॉरेन ब्रँच. जर भारतामध्येच म्हणजे ऑफ द कंट्री इथे शब्द वापरलेला आहे, भारतामध्येच विविध शाखा आपण उघडल्या तर त्याला आपण होम ब्रँच म्हणायचं. इथे ऑफ द कंट्री शब्द वापरला म्हणून याचं उत्तर आहे होम ब्रँच. जर ते परदेशात उघडलं तर त्याला म्हणायचं फॉरेन ब्रँच. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बुक डेप्ट्स अकाउंट इज असर्टेन्ड बाय प्रिपेअरिंग ब्रँच डॅश डॅश अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बुक डेप्ट्स. बुक म्हणजे पुस्तक, डेप्ट्स म्हणजे काय, कर्ज. मला वाटतं 11वी जरा शिकवलं होतं, आपल्याला शिकलो होतो आपण. डेप्ट म्हणजे काय, ए पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. जी व्यक्ती ज्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे यायचे असतात त्याला आपण डेप्ट म्हणतो. आणि जर ते नाही दिले तर त्याला आपण बॅड डेप्ट्स म्हणतो. मुलांना बुडीत कर्ज माहिती असतं पण कर्ज माहिती नसतं. कर्ज म्हणजे काय, अमाऊंट ड्यू फ्रॉम ए डेटर. कर्जदाराकडून ऋणकाकडून येणे असलेली रक्कम म्हणजे डेप्ट. आणि बुक डेप्ट म्हणजे काय, जी रक्कम ऋणकाकडून डेटर्सकडून यायची आहे ते आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिलेले आहे, त्याला आपण काय म्हणतो, बुक डेप्ट्स. म्हणजे वहीमध्ये असलेलं लिहिलेलं कर्ज. दुसरा तिसरा त्याचा अर्थ काही नसून बुक डेप्ट्स म्हणजे सन्ड्री डेटर्स. कारण डेटर्स म्हणजे ऋणको आणि हे डेटर्स कुठे लिहितो आपण, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहितो. सो सन्ड्री डेटर्स मीन्स बुक डेप्ट्स. मग सन्ड्री डेटर्सचा बॅलन्स आपल्याला शोधायचा असेल तर कोणता अकाउंट आपण बनवत असतो, डेटर्स अकाउंट बनवणार. ॲडजस्टमेंट एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉसचा काही एक संबंध नाही आहे. म्हणजे याचं उत्तर आहे बुक डेप्ट्स. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बुक डेप्ट्स अकाउंट इज असर्टेन्ड बाय प्रिपेअरिंग ब्रांच डेटर्स अकाउंट. कोणता अकाउंट बनवायचं, ब्रांच डेटर्स अकाउंट. पुढचा प्रश्न क्रमांक 14. द रिमूव्हल ऑफ लोडिंग फ्रॉम आयटम्स ऑफ ब्रांच स्टॉक इज ॲडजस्टेड थ्रू ब्रांच डॅश डॅश अकाउंट. द रिमूव्हल ऑफ लोडिंग फ्रॉम द आयटम्स ऑफ ब्रांच स्टॉक म्हणजे ब्रांचमध्ये जो आपला स्टॉक असतो त्याच्यातला लोडिंग आपल्याला काढायचा असेल तर तो लोडिंग आपण कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, त्याच्यासाठी एक वेगळं अकाउंट आपल्याकडे आहे, ते म्हणजे ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे आपण ब्रँचला माल पाठवताना 100 रुपयाला विकत घेतलेली वस्तू जर 20% प्रॉफिट त्यामध्ये घेत असेल तर ती वस्तू आपण 120 रुपयाला पाठवतो. इनव्हॉइस प्राईस आहे. मग आपण एंट्रीज करतो, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न फ्रॉम ब्रांच. मग याच्यामध्ये वस्तूची किंमत आपण 120 रुपये लिहित असतो, परंतु त्याच्यातला नफा, त्याच्यातला लोडिंग बाजूला काढण्यासाठी ते 20 रुपये आपण ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 15. ए डॅश डॅश इज जनरली अ फिजिकल पार्ट ऑफ द बिझनेस एस्टॅब्लिश्ड अंडर द सेम रूफ. अ डॅश डॅश इज अ जनरली फिजिकल पार्ट म्हणजे भौतिक पार्ट, बिझनेस एस्टॅब्लिश्ड अंडर द सेम रूफ. 4 ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. कशाला आपण काय म्हणायचं, ए फिजिकल पार्ट ऑफ द बिझनेस म्हणजे तो एक भौतिक व्यवसायाचा एक भाग आहे. एस्टॅब्लिश्ड अंडर द सेम रूफ, सेम रूफ म्हणजे एकाच छताखाली सेपरेट फिजिकल पार्ट, जो वेगळा सेपरेट सेक्शन भाग पार्ट आहे त्याला आपण काय म्हणायचं, त्याला ब्रांच म्हणायचं, हेड ऑफिस म्हणायचं का डिपार्टमेंट म्हणायचं का काहीच नाही. ज्यावेळेस एकाच छताखाली एक सेपरेट पार्ट, फिजिकल एक पार्ट म्हणजे भाग किंवा विभाग आपण केलेला असतो त्याला आपण डिपार्टमेंट असं म्हणतो. म्हणजे याचं उत्तर आहे ए डिपार्टमेंट इज जनरली अ फिजिकल पार्ट ऑफ द बिझनेस एस्टॅब्लिश्ड अंडर द सेम रूफ.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅश इज अ मेथड यूज्ड इन अकाउंटिंग ऑफ ब्रांच. अकाउंटिंगमध्ये कोणती मेथड वापरतात ब्रांच अकाउंटिंगमध्ये? डेटर्स मेथड, स्टॉक अँड डेटर्स मेथड का ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड? विद्यार्थी मित्रांनो, जरी अभ्यासाला आपल्याला एकच मेथड असेल तरी पण हे तीनही ब्रांच अकाउंटच्या पद्धती आहेत. पुस्तकामध्ये ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. सो युअर आन्सर इज ऑल ऑफ द अबव, म्हणजे तीनही. ओके. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश अकाउंट इज ऑब्लिक आर क्रेडिटेड टू ब्रांच डेटर्स अकाउंट. ब्रांच डेटर्सला काय काय क्रेडिट टाकतो आपण? ब्रांच कॅश का बॅड डेब्ट्स का अलाउन्सेस टू कस्टमर का सर्व? आपण थोड्या वेळापूर्वी एका प्रश्नामध्ये ब्रांच डेटर्स अकाउंट ओपन केलं होतं. डेबिटला आपण काय लिहिलं होतं? ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर क्रेडिट सेल्स, या ठिकाणी चुकून कॅश सेंड टू ब्रांच असं झालेलं आहे, इथे क्रेडिट सेल्स. त्यानंतर डेबिटला ओपनिंग डेटर्स, त्यानंतर क्रेडिट सेल्स. क्रेडिटला डेटर्स कसे कसे कमी होतात? म्हणजे बॅड डेब्ट्सनी डेटर्स कमी होतात, डिस्काउंट दिल्याने पण डेटर्स कमी होतात, पैसे मिळाल्याने पण डेटर्स कमी होतात. म्हणजे क्रेडिटला आपण ब्रांच कॅश लिहित असतो किंवा बॅड डेब्ट्स पण लिहित असतो, त्यानंतर अलाउन्सेस टू कस्टमरसुद्धा लिहित असतो किंवा रिटर्न्स फ्रॉम कस्टमरसुद्धा लिहित असतो. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. ओके. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. प्रॉफिट ऑफ इच ब्रांच अकाउंट इज ट्रान्सफर टू डॅश डॅश अकाउंट. प्रत्येक ब्रांचचं प्रॉफिट आपण कुठे पाठवायचो? एखाद्या हेड ऑफिसमध्ये 50, 10, 4 किंवा 5, मी उदाहरण देतोय, कितीही असू शकतात. प्रत्येक कंपनी आणि दुकानावरती डिपेंड असतात. तर त्याचे प्रॉफिट आपण कुठे पाठवतो? उदाहरणार्थ या ठिकाणी ए, बी, सी आणि डी अशी 4 ब्रँचेस या ठिकाणी दिलेले आहेत. चारही ब्रँच काय करतो आपण? चारही ब्रँचचं आपण अकाउंट मेंटेन करतो, खर्च आणि उत्पन्न आणि प्रॉफिट काढत असतो. या चारही ब्रँचचं जो प्रॉफिट आहे इंडिव्हिज्युअली आपण कॅल्क्युलेट करतो आणि शेवटी त्या मालकाला इन्कम टॅक्सचं रिटर्न एकच भरावं लागतं त्याच्या व्यवसायाचं, हेड ऑफिसचं. मग त्यासाठी आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि इथलचा प्रॉफिट विरुद्ध दिशेला आपण लिहित असतो. म्हणजे बाय ब्रांच ए, बाय ब्रांच बी, बाय ब्रांच सी, बाय ब्रांच डी. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ब्रांचचा उत्पन्न आणि जनरल प्रॉफिट अँड लॉसचा खर्च आणि जो काही प्रॉफिट येईल तो आपण इन्कम टॅक्सला आपण दाखवत असतो. म्हणून याचं उत्तर आहे प्रॉफिट ऑफ इच ब्रांच अकाउंट इज ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढचा प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन 19 नंबर. व्हेन गुड्स आर रिटर्न बाय ब्रांच, व्हेन गुड्स आर रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस. ब्रांचने हेड ऑफिसला माल परत केला तर कशाला डॅश डॅश अकाउंट इज क्रेडिटेड. ब्रांचनी केलाय, कस्टमरनी केलेला नाही. मग कोणत्या अकाउंटला आपण क्रेडिट टाकायचं? आपण जर्नल एंट्री कशी करतो पहा. ज्यावेळेस व्हेन गुड्स आर सेंड टू ब्रांच, ब्रांचला माल पाठवतो त्यावेळेस आपण एंट्री करतो. कुठे करतो? हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये. ब्रांच अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रांच. आणि त्या ब्रांचनी जर आपल्याला माल पाठवला तर ती एंट्री आपण रिव्हर्स करतो. म्हणजे गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट. म्हणजे याचं उत्तर आहे ब्रांच अकाउंट. व्हेन गुड्स आर रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस डॅश डॅश अकाउंट इज क्रेडिटेड. म्हणजे त्या ब्रांच अकाउंटला क्रेडिट टाकायचं, तेवढे पैसे त्यांच्याकडून आपल्याला कमी घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न शेवटचा 20वा प्रश्न. व्हेन गुड्स ऑफ ₹60,000 आर सेंड टू ब्रांच. हा थोडा न्यूमेरिकल म्हणजे प्रॅक्टिकल बेसवरती आधारित प्रश्न आहे. मागे सुद्धा एक प्रश्न झालेला आहे अशाच पद्धतीने, पण तिथे आपण काय कॅल्क्युलेट केलं? कॉस्ट प्राईस. इथे आपल्याला लोडिंग कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेन गुड्स ऑफ ₹60,000 आर सेंड टू द ब्रांच, हेड ऑफिसने 60,000 रुपयाचा माल पाठवला. कसा पाठवला? ॲट इनव्हॉइस प्राईस ॲट 20% ऑन कॉस्ट. कॉस्टच्या 20%. कॉस्ट माहिती आहे का तुम्हाला? नाही. इथे तुम्हाला काय सांगितलं आहे? 60,000. कसा पाठवला? ॲट इनव्हॉइस प्राईस. कॉस्ट प्राईस माहिती
नाही, काय कॅल्क्युलेट करायचं? कॅल्क्युलेट लोडिंग ऑन गुड्स. गुड्सवरचं लोडिंग तुम्ही कॅल्क्युलेट करा. लोडिंग कॅल्क्युलेट करायचं, कॉस्ट प्राईस नाही. मग ऑप्शन्स आहेत 50, 48, 12,000 आणि 10,000. आपण पाहू. कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजे सेल्स. उदाहरणार्थ 100 रुपये वस्तूची किंमत, 20 रुपये प्रॉफिट म्हणजे सेल्स आहे 120. वेन द प्राइस इज 120, 120 रुपये इनवॉइस प्राइस असताना लोडिंग म्हणजे प्रॉफिट आहे 20 रुपये. 60,000 रुपयाला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 60,000 इंटू 20 डिवायडेड बाय 120. शून्य गेले, शून्य गेले, बे एक बे, बेसक 12, 6 एक 6, 6 आहे 60. म्हणजे उत्तर आलं 10,000 रुपये. किती उत्तर आलं? 10,000 रुपीज. म्हणजे याचं उत्तर आहे डी ऑप्शन, 10,000. आमचे काही मित्र काय करतात? 60,000 रुपयाच्या 20% म्हणजे 12,000. काही मुलं कॉस्ट कॅल्क्युलेट करतात. 60,000 रुपयातून 10,000 रुपये गेले म्हणजे 50,000 रुपये. काही मुलं काय करतात? 60,000 रुपयाच्या 20% म्हणजे 12,000. मग 12,000 रुपये वजा करा, कॉस्टची किंमत 48,000 रुपये. असं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. धन्यवाद. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर अवश्य लाईक करा. काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. जास्तीत जास्त या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी मी असे व्हिडिओ तयार करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू. बाय बाय.